आज दुपारी 1 वाजल्यापासून पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पांडुरंग कारखान्याच्या गव्हाणीवर जाऊन साखर कारखाना बंद पाडून त्याच ठिकाणी बसलेले आहे। मागणी साधी आहे, पहिली उचल विना कपात एक रकमी 3000 रुपये द्यावी। पांडुरंग कारखान्याचे जे सर्व आहेत प्रशांत परिचारक, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कधी काळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत विधानसभेची निवडणूक लढवलेली होती, त्याची जरा तरी जाणीव ठेवा। तुमच्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मताचा जोगवा मागितलेला होता, त्याची जरा जाण असावी। जिल्ह्यातल्या अनेक साखर कारखान्यांनी विना कपात एक रकमी 3000 रुपयाची पहिली उचल जाहीर केलेली असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या जवळपास 59 साखर कारखान्यांनी कमीत कमी पहिली उचल 3500 रुपये आणि जास्तीत जास्त 3653 रुपये जमा केलेले असताना तुम्ही कोण लागून गेला? शेतकरी शोषिक आहे, तो गप्प बसतो म्हणून जर का शेतकऱ्याची चेष्टा करणार असाल, त्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा शेतकरी कुडकुडत त्या ठिकाणी गव्हाणीवर बसलेले आहेत। पंढरपूर परिसरातल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जरा जनाची नाही मनाची लाज ठेवा। हे शेतकरी तुमच्यासाठी इथं गव्हाणीवर बसलेले आहेत। उद्या सकाळी हातातलं जे काय असेल ते काम सोडा आणि सगळेजण पांडुरंग कारखान्यावर या। मी सुद्धा येणार आहे, बघू हा कारखाना कसा बोलत नाही ते। आता ही लढाई आर पारची आहे, मागं अजिबात हटायचं नाही।